जय महाराष्ट्र मित्रांनो, मी गुरुनाथ जाधव पाटील. सर्वप्रथम आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा. मित्रांनो, संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला निवडणुकीसाठी एक मेसेज देत आहे. मी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक उद्या म्हणजे 15 जानेवारीला संपन्न होत आहे. निवडणुकीला आपण मतदार म्हणून सामोरे जात असताना आज खारघर प्रभाग क्रमांक 4 मध्ये मतदान करत असताना आपल्याला माझी विनंती आहे की खारघर प्रभाग क्रमांक 4 मध्ये ज्यांना आपण अगोदर संधी दिली होती, जे आमचे विरोधक उमेदवार आहेत, आमच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, त्यांनी प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. निवडणुकीच्या तोंडावर 2-3 महिना अगोदर फक्त एक काम केलं असा आव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच मालकांच्या शेटजीच्या कंपन्यांना काम देण्यात आलं आणि कुठेतरी हा रस्ता वाकड, तो रस्ता खोद आणि डागडुजी करून काम करून घेतलं आणि त्या कामातून मिळणारा नफा हा नफा हाच निवडणुकीला त्यांच्याकडनं वापरला जातो. त्यांना माझं असं सांगणं आहे की आपण जर काम केलेलं असेल प्रभागासाठी तर मग आपल्याला पैसे वाटायची काय गरज आहे. आणि हे मी आपल्याला छाती टोकून सांगत आहे की समोरच्यांनी जे आमच्या विरोधक निवडणूक लढवत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केलेला आहे प्रभागामध्ये. कारण मी स्वतः पैसे वाटत असताना त्यांना पकडलेले आहेत आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे. आणि पैसे वाटत असताना आमचे विरोधक आम्ही पकडले, त्यावेळेला आम्हाला प्रशासनाची कुठलीही साथ भेटली ना. मी आरोनाही फोन केला, मी पोलीस स्टेशनला फोन केला, पण आमचे फोन उचलले गेले नाही. म्हणून मी आपल्याला छाती टोकून सांगत आहे की प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झालेला आहे. जर तुम्ही काम केलेलं आहे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, मग तुम्हाला पैसे वाटप करण्याची काय गरज आहे. म्हणून मी नागरिकांना सांगत आहे की आपण सुज्ञ नागरिक आहात, सुशिक्षित नागरिक आहात. म्हणून आपल्याला माझं सांगणं आहे की प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागाच्या भरभराटीसाठी, प्रभागाची पुढची कामं व्हावीत. म्हणून आपण आज चुकलात तर उद्याचं भविष्य प्रभागाचा खूप खराब असेल. कारण यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि प्रशासनाच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रभागासाठी काम करण्यात आलं नाही. फक्त कागदी घोडे नाचवले. आम्ही खारघर गावाला स्मार्ट सिटी बनवू, अमुक कोटीचा निधी आणला, तमुक कोटीचा निधी आणला आणि ते कोटी सर्व कुठे मॅनेज केले यांना पत्त्या नाही. कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही. ग्रामपंचायतच्या कालावधीमध्ये जो काम झाला होता त्या कामाची यांना दुरुस्ती करता आली नाही. विशेष करून खारघर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या कालावधीमध्ये जे काम केलं होतं त्याच्यात कुठल्याही प्रकारची यांना दुरुस्ती करण्यात आली नाही. आणि शहरी भाग आहेत त्याच्यामध्ये शिडकोनी कामं केली होती, त्या शिडकोच्या कामामध्ये यांना कुठल्या प्रकारचं दुरुस्ती करायला याही फक्त टेंडर काढले आणि मॅनेज करून पैसे काढायचं काम केला. आणि तेच पैसे आज निवडणुकीला वापरत आहेत मोठ्या प्रमाणात. आणि पैसे वापरून निवडणुका जिंकायचा हा यांचा फंटा आहे. कारण मी पुराव्यासहित बोलत आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे पैसे वाटपचे आणि मी पकडलेले आहेत आणि मला प्रशासनाकडनं कुठल्या प्रकारची मदत झाली नाही या लोकांना केस करण्यासाठी किंवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी. यांनी सर्व प्रकारचे प्रशासकीय अधिकारी मॅनेज केलेले आहेत आणि हे मॅनेज करूनच निवडणुका जिंकतात. यांच्या उमेदवाराचा कुठल्या प्रकारचा काम नाही, फक्त मॅनेज करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या. आणि याच्यामध्ये प्रभागाला मागं नेत आहेत, शहराला मागं नेत आहेत. म्हणून नागरिकांना माझी विनंती आहे, आज संक्रांतीचा दिवस आहे, कृपया करून आपण या उमेदवारांच्या जे आमच्या अपोजिट विरोधक उमेदवार आहेत यांच्या भूलतापांना बली पडू नका, यांच्या पैशाला बली पडू नका. आपण सुज्ञ नागरिक आहेत. आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की आपण चांगला मेहनती आणि चांगले सुशिक्षित उमेदवारांना मतदान कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र.